हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर आजचा व्हिडिओ थोडासा क्लिनिंगशी रिलेटेड असणार आहे आणि आज मी तुमच्यासोबत बाथरूम क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. चला तर मग मी इथे बाथरूमची क्लिनिंग करते आणि क्लिनिंगसाठी ना मी आपलं कपड्याचं जे सर्फ एक्सेल असतं ना ते घेतलेलं आहे, कारण त्याने खूप छान निघतं आणि स्मेल पण छान येतो. त्यामुळे मी तेच वापरते नेहमी. आणि आपले जर नळ स्वच्छ असेल ना तर पूर्ण बाथरूम स्वच्छ असल्यासारखं दिसतं. त्यामुळे नळ मी नेहमी क्लीन करत असते. स्टीलच्या घासणीने घासते मी ते. स्टीलची ती घासणी नसते का, त्या घासणीने मी भांडे घासायची जी घासणी आहे ना त्यानेच नळांना ते घासत असते मी. आणि बाथरूम पण आज त्यानेच घासलेलं आहे, म्हणजे वरची स्टाईल चांगली निघते त्यांनी स्टाईल. त्यामुळे आणि म्हणजे एवढं काय खराब होत नाही, पण थोडंसं पाणी जरा खराब आहे. त्यामुळे म्हणजे एवढं पण नाही, पण थोडंसं डाग वगैरे पडतात पाण्याचे. त्यामुळे मग असं थोडंसं फिरून घेतले ना घासणी तर मग एकदम व्यवस्थित निघतं ते. डाग वगैरे पडलेले दिसत नाही. त्यामुळे तर मी घासून घेतलं आहे. आणि दरवाजे पण मी नेहमी स्वच्छ करत असते, कारण दरवाजावर पण साबणाचे वगैरे शितोडे पडतात. त्यामुळे थोडंसं ते खराब दिसतं. त्यामुळे मी नेहमी असे दरवाजे ना घासणीने घासत असते. म्हणजे खूप पण नाही की त्याला स्क्रच पडते दरवाजाला, कारण ते याचे असतात ना. त्यामुळे तर खूप पण नाही घासायचं, आपला आल्हाद घासायचं, पण थोडंसं फिरून घ्यायची घासणी, म्हणजे दरवाजे पण स्वच्छ होतात. बघा तुम्ही थोडंसं घासले तर दरवाजे किती स्वच्छ दिसतोय. निरमा किंवा व्हील साबण कधीच वापरायची नाही, कारण त्याने ना स्टाईलचा कलर आहे ना हा फिका पडतो. त्यामुळे मी नेहमी सर्फ एक्सेलच वापरते बाथरूम घासण्यासाठी. तर आपली क्रिकेट टीम ही आली होती मुंबईमध्ये, म्हणजे मुंबईमध्ये दाखल झाली होती. त्याची मिरवणूक निघणार होती क्रिकेट टीमची. त्यामुळे इथं लोकांची गर्दी झाली होती, तेच मी बघत होते. आणि खूप असं म्हणजे प्राऊड फील होते की आपल्याला बरंच म्हणजे मोस्टली 10-12 वर्ष झाले असतील की आपल्याला वर्ल्ड कप भेटला नव्हता. तर ह्या वर्षी फायनली आपल्याला वर्ल्ड कप भेटला आहे. तर सगळ्यांना खूप आनंद झाला आहे. त्यामुळे आणि खरंच खूप प्राऊड मोमेंट होती ती, तेच आम्ही बघत होतो. तर चला मग चारी कोपरे मी म्हणजे 2 कोपरे व्यवस्थित झालेले बाथरूमचे घासून वगैरे.
आता हा शेवट लास्ट राहिलेला आहे माझा. तर मी व्यवस्थित सगळं घासून घेते आणि नंतर तुमच्याबरोबर बोलते. आणि जे आपण त्याच्यावर ठेवतो ना, म्हणजे हे आपले कंडिशनर, शॅम्पू वगैरे, ब्रश वगैरे ठेवण्याचं जे असतं ना, ते असं व्यवस्थित धुवून वगैरे ठेवलं ना तर ते पण छान वाटतं. आणि त्याच्यासोबत बाथरूमसोबत त्याची पण क्लिनिंग होऊन जाते. आणि जे कडाप्पे केलेले आहेत ना मी, म्हणजे असे कप्पे केलेले आहेत ना हे साबण वगैरे ठेवायला, तर ते पण मी चांगले घासून आणि सुक्या फडक्याने पुसून घेतलेले, कारण त्याला पण डाग पडतात. आणि जे आपले नळ असतात त्याला पण डाग पडतात, त्यामुळे ते पण सुक्या फडक्याने मी पुसून घेतलेले. आणि दिसायला पण व्यवस्थित दिसतं की मग, म्हणजे बाथरूम क्लीन आणि त्याच्यावर धूळ असले तर ते चांगलं नाही वाटत. त्यामुळे ते पण मी व्यवस्थित धुवून ठेवलेलं आहे. नेहमी मी धुवून ठेवते, असं नाही की डीप क्लिनिंग केली त्यावेळेसच. तर प्रत्येक वेळेस मी ते स्वच्छ करतेच. आणि नळ बी बघा आपले किती चमकत आहे. नळ स्वच्छ जर असेल ना तर पूर्ण बाथरूम स्वच्छ असल्यासारखं दिसतं, असं मला तरी वाटतं. तर ते कॉमन बाथरूम होतं तिथं तिची क्लिनिंग झाली. आता ही मास्टर बेडचं बाथरूम आहे, म्हणजे अटॅच आहे, टॉयलेट प्लस बाथरूमचं अटॅच आहे. तर मी आधीच 10 मिनटं हार्पिक टाकून ठेवलं होतं कमोडमध्ये. तर चला मग मी कमोड वगैरे घासून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर कमोडून ते व्यवस्थित मी घासून घेतले आणि साईडचं जे म्हणजे नळ वगैरे असतात ते पण घासलेत. आणि खाली बाथरूमची स्टाईल घासते. आणि थोडंसं तुम्हाला ते काळं काळं दिसत असेल, कारण ते ना ज्यावेळेस काम चालू होतं ना, म्हणजे टॉयलेट बाथरूमचं ते भांडे वगैरे बसवण्याचं, तर त्यावेळेस आहे ना ते म्हणजे त्यांनी बसवताना ते सिमेंट वगैरे वापरतात ना, तर ती सिमेंट पूर्ण असं साफच नव्हतं केलं. त्यामुळे ते जे सिमेंट राहिलं होतं वर ते तसंच राहून गेलं, त्याच्यामुळे ते काळं काळं दिसतं. आणि जेव्हा मी बघितलं तेव्हा ते वाळून गेलं होतं, त्यामुळे मग ते काय परत निघलंच नाही. म्हणजे असं खूप नव्हतं, पण थोडेसे असे डाग पडल्यावर दिसत आहे, त्याचे काळपटपणा दिसतोय जरा त्याचा. त्यामुळे ते तर असं वाटतंय की खराबच आहे, पण नाही, खराब नाही ते. आणि ते शाश्वतीनं सायकल खेळत होती तर ती पडली आहे, तिला गुडघ्याला लागले. तिला बराच वेळ घेऊन बसले, त्यात माझा बराच अर्धा तास गेला. मग नंतर शिव म्हटला, मम्मी तुझं काम कर, मी बसतो तिच्यापाशी. मग तो आला तिच्यापाशी आणि दोघंजणं मग इथं अभ्यास करत होते.
त्याने तिला हळद वगैरे लावली होती. खरंच अशी किती भांडणं करतात मुलं, पण असं एकमेकाला लागलं की बरोबर माया येते. तुम्हाला काय वाटतं, हे खरं आहे की नाही मला कमेंट करून सांगा. चला तर मग मी माझं पुढचं कंटिन्यू करते. आणि नंतर बोलते तुमच्याशी. तर ह्या बाथरूमची पण क्लिनिंग होत आलेली आहे. फक्त खालच्या साईडने जे कमोडचं नळ वगैरे असतात ना, तेच राहिले फक्त आता क्लीन करायचे. तर तेवढं सगळं मी क्लीन करून घेते. आणि ह्या बाथरूमसाठी पण म्हणजे खालचं फ्लोअर क्लीन करण्यासाठी मी सर्फ एक्सेलच वापरलेलं आहे. म्हणजे सर्फ एक्सेलचं असं पाणी केलं होतं, त्यानेच मी व्यवस्थित असं घासून धुवून घेतले. आणि नळांसाठी पण सर्फ एक्सेलच वापरले. सर्फ एक्सेलने कसं म्हणजे निघतं पण छान आणि सेंट पण खूप छान येतो. कपड्यासाठी तर सर्फ एक्सेल बेस्ट आहे. कारण निरमा वगैरे तुम्ही जर डेलीच्या कपड्यासाठी वापरत असाल तर त्याने ना कलर जातो कपड्यांचा, म्हणजे कपडे फेंट होतात. तसं सर्फ एक्सेल पण डेली वापरण्यात अगदी योग्य आहे आणि कपडे पण निघतात चांगले. तर चला मग माझी इथं क्लिनिंग करून घेते मी. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जा. तसेच शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटेल. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते पण कमेंट करून सांगा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि हो, मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा बाथरूम क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला. चला मग बाय.